आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात बसल्याने जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. दुसरं कोण आम्ही. मग तिनं मी कांबळे असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात बावकी आली, म्हणली कुलस्वामी कुलदैवत जागरण गोंधळ वाद्या म्हणले एखादं बोकड तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळी गट तरी दिसली. कांबळे वाईट वाटलं, बाबासाहेबांच्या चळवळीत हे काय झालं, सगळी गट तर अरे ए बी सी डी दिवाळी तरी झेड तरी झेड संपली की रोमदार चालू करतो. कांबळे वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असाच तुडवला, असाच तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आल्या, पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला.